दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला, पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांच्यावर कारवाई केली। 2024 मध्ये जवळपास 28 नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं। 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, त्यातले 8 हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली। असे 40 वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत। जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 22 नक्षलवाद्यांनी शरणागती पकडलेली आहे आणि आपला प्रयत्न आहे एक टार्गेट, फार एम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च 2026 पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे। त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रेसर आहे। आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते। मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट